आरग येथे यल्लम्मा देवीचा किच्च पाडण्याचा धार्मिक कार्यक्रम संपन्न. हजारो भाविकांची उपस्थिती. उदे ग आई उदे म्हणत यल्लम्मा देवीचा जागर. सांगलीच्या मिरज पूर्व भागातील प्रसिद्ध आरग येथील श्री यल्लम्मा देवीच्या शतक महोत्सवी यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली. श्री यल्लम्मा देवीचा किच्च पडण्याचा धार्मिक कार्यक्रम विधी परंपरेनुसार संपन्न झाला आणि यावेळी हजारो भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. उदग आई उद म्हणत यल्लम्मा देवीचा जागर भक्तांनी केला. खारीक मोती कुंकूची उधळण करण्यात आली आणि आज सकाळी संपूर्ण गावातून पालखी प्रदक्षिणा करण्याचा कार्यक्रम पार पडला. सकाळ सत्रात सायकल शर्यती आणि धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या. सायंकाळच्या वेळी श्री यल्लम्मा देवीचा किच्च पाडण्याचा कार्यक्रम विधी परंपरेनुसार संपन्न झाला. यंदा यात्रेचे 100वे वर्ष असल्याने देवीच्या भक्तांना लाडू वाटप करण्यात आले. 1925 साली यात्रेची सुरुवात करण्यात आली. 2025मध्ये यात्रेचे शतक महोत्सवी वर्ष उत्साहात साजरं करण्यात आलं आहे. मी माजी सरपंच आरग यसरपट बोलतोय. श्री यल्लम्मा देवीची यात्रा आरगची 2025 गेले 1925ला ही यात्रा सुरुवात झाली होती. ही यात्रेची 1925पासून आज आपल्या या आरग श्री यल्लम्मा देवीची यात्रेचे 100 वर्ष पूर्ण झाली. आम्ही ही यात्रा 100वे म्हणून महोत्सव यात्रा म्हणून करायची सर्वांनी ठरवली. या ठिकाणी आरग ग्रामपंचायत असेल, सर्व संस्था असतील, पदाधिकारी असतील, नेतेमंडळी असतील, गेले 2 ते 3 दिवस झाले अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रा आमची सुरुवात आहे. या यात्रेचा पहिला दिवस 25 तारखेला गणगौती झाली. काल 26 जानेवारीला या ठिकाणी नैवेद्य झाला. तसेच आज किच्चाचा कार्यक्रम झाला आहे. ही यात्रा आणि 3 दिवस ते 4 दिवस अशा सातत्याने चालणार आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा मनोरंजन इतर कार्यक्रम असतील, हे सगळे चांगल्या पद्धतीनं भरवले जाणार आहेत. शर्यती असतील, आज सकाळी स्लो ब्लॉक किंवा सायकल शर्यती किंवा पळण्याच्या शर्यती, ह्या सगळ्या शर्यती झाल्या. या यात्रेला आमचे आरगवासी किंवा इतर पाहुणे पै मित्रमंडळी असतील, कंपरगावचे लोक अनेक या ठिकाणी सातत्याने त्यांना निमंत्रण करून आम्ही सगळ्यांना कळवून 100वी यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने भरवलं आहे. हे असंच आम्ही दरवर्षी, कारण आम्ही 100 वर्ष महोत्सवात राहून पुढच्या वर्षी पदार्पण करणार आहे की पहिला 101 यात्रेमध्ये असेच चांगल्या पद्धतीनं मग काय लाडू वाटप केलं गेलं आणि काय पाळणे असतील, खेळणे असतील, चांगल्या पद्धतीनं गाववासियांनी यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली. सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील किंवा या ठिकाणाची यात्रा कमिटी असेल आमची, सगळ्यांनी प्रेमाने यात्रा गेले अनेक वर्षापासून मोठ्या पद्धतीने भरवत आली. अशीच यात्रा भरवत जाणार. तुमचं सर्वांचं सहकार्य राहावं एवढंच या यल्लम्मा देवीला, कारण ही यल्लम्मा देवी आमची जागृत यल्लम्मा देवी आहे. त्याच्यामुळं अनेक लिंब असतात किंवा काय असतं, या ठिकाणी अनेक लोक देवीला मागून घेतात. त्या पद्धतीने ह्या देवीचं महत्त्व आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या देवीची यात्रा साजरी करतो. 100वा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने करून आम्ही आज तिच्या सर्वांचाच आभार मानतो या ठिकाणी थांबतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आरग.